कुठं अरे आज तसेच एस पी एल पर्व दुसरी सेमीफायनल आपण सर्व पाहत आहोत. चला फटाफट पंचाने फटाफट क्षेत्र रचलं आहे. पंच आपली भूमिका साकार करा. प्रमुख पंचामध्ये पूर्वेश काविणकर आणि उपपंचामध्ये निलेश कदम उर्फ बाबू हे धुरा सांभाळतील. चला पंच फटाफट सामना सुरू करा. रायटम पहिलाच षटक घेऊन येत आहे आपला ओमकार कदम, एक उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. याच्याकडे आपण सातत्याने प्रामुख्याने बघत आलो आहोत. एक चांगल्याशा प्रकारे या टीमला आपण त्यांच्या जोरावर, त्यांच्या प्रदर्शनाच्या जोरावर आपण या सेमीफायनलबरोबर मदत मारून आले आहे. तर बघूया आता लेफ्टम विकेट मला करतील ओमकार. जिग्नेशसाठी पण एक चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून आणि पहिल्याच बॉलमध्ये पहिल्याच चेंजेस उपलब्ध करून दिली होती आणि चांगल्याशा प्रकारे क्षेत्ररक्षण करून आपल्या थोडासा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केला होता ओमकार कदम यांनी. जर कॅच झेल पकडला असता तर मला वाटते 70 ते 80% आपला टीम ही आपण फायनलमध्ये गेली असती. चांगल्याशा प्रकारे आपला जिग्नेश शेडगे चांगल्या प्रकारे सगळं बसून बॅटिंग आणि बॉलिंग करत होता. बघूया रायटमवर विकेट मला करतील ओमकार. जिंकण्यासाठी चांगलासा षटकार शॉट सजवला होता. बघूया तिथे किती मारत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज आणि दुसऱ्या धावासाठी येण्यासाठी कोणी पंच आपला निर्णय कळवा. पंच कोणी बाहेरच्याने कोणी बोलू नका. प्रेक्षकांनी विनंती आहे, बाहेर कोणी बोलू नका प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे, फक्त तुम्ही सामना बघा, सामनाचा आनंद घ्या प्लीज. तुम्ही बाहेरनं काही बोलू नका. आम्ही इकडे आमच्याकडे कॅमेरे लावलेले आहेत, आम्ही इकडे बघू काय करायचं ते. प्लीज तुम्ही निर्णय देऊ नका, तुम्ही फक्त सामनाचा आनंद घ्या. सामना चालू करा. पंच फटाफट स्कोर सांग. 2 बॉल 1. राईट लेफ्ट विकेट मला करतील ओमकार. करण नाणेकर एक चांगलासा फटका सजवला होता. बघूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सध्या दुसरा धाव. अरे ते थोडासा साहिल पटेल यांच्याकडून थोडासा गचाळ असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा पूर्ण. 3 बॉल. अरे तू लक्षच ना. 3 बॉल 3. तू लक्ष दे. 3 बॉल 3. चांगलीशी लढत ओमकारने दोन्ही बॅट्समॅनला बाजून ठेवले होते. बघूया तिसऱ्या बॉलसाठी हो चांगला षट फॉल सजवला होता. बघूया कॅच होईल का. आणि इथे उत्कृष्ट षटकार असा कॅच पकडला होता आणि कॅच नाही इथे ही मॅच पकडली आहे. हे करण चव्हाण याने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून आपल्या मॅचला जवळ चांगल्या प्रकारे मला वाटतं मॅचमध्ये घेऊन आला आहे. चांगल्या प्रकारे करण नाणेकर यांची कॅच पकडून करण नाणेकर सगळं बसून चांगल्या प्रकारे फलंदाज करत होते. बघूया पंच मॅच जरा फास्ट खेळवा प्लीज. जरा पंच मॅच जरा फास्ट खेळवा. करणची जागा सांभाळण्यासाठी सूरज पण एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो आपल्या संघासाठी. सिंगल डबल या रनाच्या जोरावर पण आपण आपले चांगले रन चांगले करू शकतो. बघूया आपल्या संघासाठी. आता झालेला सेमीफायनलचा लेफ्ट मोर विकेट मला करतील सूरज सज्ज आपला. बघूया आपल्या रामसाठी हो चांगलासा बैठक मला करून इथे जेलची उपलब्ध करून आणि ते थोडासा गटाल क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून 2 जेल सुटेला आहे. तसेच चांगलासा जेल पकडला असता साहिल पटेल यांनी. जर काहीतरी वेलचा चांगला झाला असता. त्यांनी ओमकार कदम यांनी चांगली फलंदाजी करून 2 विकेट बाद करण्याचा त्यांनी मुभा दिली होती. पण थोडे क्षेत्ररक्षण कशा झाल्यामुळे थोडासा
मॅच चालू करा प्लीज. पंच मॅच चालू करा फटाफट. ओमकार मॅच चालू करा फटाफट. किती आले स्कोर? तसेच संघाची धावती रणसंख्या 5. 5 बॉल 5. एक उत्कुंठ असा चांगलासा षटक आपला हाताळला होता ओमकार कदम यांनी. त्यामुळे त्यांच्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 झेलचा उपलब्ध करून दिली होती. बघूया रायटा मोठा विकेट. कल्याण कल्याण आपल्या गेल्या मॅचचा सामनावीचा पुरस्कार पटकावला होता. थोडा फुल टॉस बॉलमध्ये त्याला जुगुला फुल टोल वसूल करता येतं. इथे पण थोडेसे गजाल क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दुसऱ्या धावी पूर्ण करून तसेच संघाची वाढती धावसंख्या 7. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आपले गोलंदाज कल्याण साखरे. बघूया आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारे बेधक कसा मारा करून त्यांनी इथे थोडासा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी तयार. दुसऱ्या धावही पूर्ण. तिसऱ्या धावासाठी सज्ज. बघूया 3 धाव होत आहेत का. 3 धाव पूर्ण करून थोडासा इथे गचाल थ्रो इथे करण्यात आला होता. जर जर थ्रो जर चांगला केला असता तर कमीत कमी 1 धाव वाचली असती. तसेच संघाची धावती वाढ संख्या 10 रन. 2 बॉल 10. एक चांगल्याशा प्रकारे आपण कल्याण आपल्या बॉलिंग मार्फत चांगल्या प्रकारे बॉलिंग ते आतलं होते आणि ते चांगल्याशा प्रकारे फुलटॉस बॉल होता. त्यांनी फुल टोल वसूल केला नव्हता. पण बघूया चांगल्या प्रकारे ते क्षेत्ररक्षक आले होते. त्यांच्या हातातून थ्रो केले आहे. तरी 2 धावा पूर्ण करून टीमची धावची वाढ संख्या 12. आता कोण तसेच अरे चालू सामना बोलू शकत नाही ना. बोलतो एक मिनिट. बोलतोय थांब. किती 3 बॉल ना. 3 बॉल 12. बघूया चांगल्याशा प्रकारे दोन्ही बॅट्समॅनला बांधून ठेवला होता कल्याण साखरे याने. एकदम चांगला भेदक मारा करत आहे कल्याण. चांगल्या प्रकारे त्यांनी पाचच मॅचमध्ये सामन्याविरुद्ध पुरस्कार पटकावला आणि इथे देखील 30 कामगारी आपल्या संघासाठी करून संघाला विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगल्या प्रकारे कल्याण साखरे आपल्या गोलंदाजीच्या भारावर चांगल्या प्रकारे अजूनपर्यंत त्या दोन्ही बॅट्समॅनला उभे करून ठेवले आहेत. बघूया रायटा मध्ये विकेट मारा करतील कल्याण. इथे चांगल्याशा प्रकारे शॉट मारला होता. पण बघू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज. दुसऱ्या धाव देखील पूर्ण होईल का. 2 धावामध्ये समाधान. 1 धावामध्ये समाधान मानले आहे. 2 ओव्हर 14. तसेच एक खुश खबर आहे आपली. आज ICC क्रिकेट T20 ची फायनल आज आपल्या इतर इंडिया वर्सेस न्यूझीलंड टॉस न्यूझीलंड टॉस जिंकून 14. बोल. बघूया तिसरा शतक किंवा शुभम शेडगे आपल्या बॉलिंग मार्फत रायटर रावंत विकेट मारा. चांगलासा फटका सजला होता. बघूया इथे क्षेत्ररक्षण होईल का. आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे साहिल पडियाल आणि झेल नाही तर ही आपली मॅच पकडलेला आहे. आणि बघूया आपला चांगल्या प्रकारे असा शुभम यांनी लवकर चालू करा. पंच प्लीज जरा चालू करा. क्षेत्ररक्षण सजवा चालू या. तसेच 1 बॉल. आज या जेलसाठी साहिल पडियाल याला 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मॅच संपल्याच्या नंतर आपण पारितोषिक घेऊन जावा. तसेच आपले पारितोषिक देणारे आपले मामा विलास साखरे साहेब यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक साहिल पडियालला आलेला आहे. मॅच संपल्याच्या नंतर आपलं पारितोषिक घेऊन जावा. बघूया रायटर मोडतो विकेट मारा करतील शुभम. नवीन बॅटर कोण. नवीन बॅटर अतुल एक हार्ड हिटर बल्लेबाज. चांगल्या प्रकारे मारा करतील. रायटर मध्ये विकेट मारा करतील अतुलसाठी. अतुल बघूया आपल्या संघासाठी काय करतात. चांगल्या प्रकारे थोडा बॅटस्पीड बॉल होता पण त्याला काही समजलं नाही. बघू इथे अतुलचा विकेट गेला आहे. 0चा चष्मा करून अतुल परत. बघूया तसेच अतुलची जागा सांभाळण्यासाठी वेदांत आपल्या बघूया आपल्या टीमसाठी काय करतायत. तसेच धावती वाढ संख्या किती आली स्कोर 14. कुठेतरी डी ब्रदर्स यांनी रन थोडासा थांबून ठेवला होता. पण मला बघूया
राईट मधून मला करतील शुभमसाठी शुभम पुन्हा एकदा सज्ज, पण थोडासा बघूया खेळ झेल होईल का इथे, नाही थोडासा बंबल होऊन झेल त्यांनी सोडला होता. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी सज्ज, दुसरा धावही पूर्ण, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करून 2 धावावर समाधान मानलेलं आहे. तसेच टीमची वाढती धावसंख्या 16, शेवटचे 2 चेंडू बाकी. जर यांना दोस्ती 11ला जर आपला सेमीफायनलमध्ये मदत मारायची, फायनलमध्ये मदत मारायची असेल तर दोन्ही बॉल दोन्ही चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. बघूया राईट टाइम ओव्हर द विकेट मला करतील शुभम सूरजसाठी. सूरज बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. हो चांगलासा षटकार, पण तो त्यांचे थोडासा चांगलासा झेल पकडून 14 सॉरी 16. चला फटाफट फटाफट. लास्ट बॉल बाकी मॅच, ह्या मॅचचा सेमीफायनलचा लास्ट बॉल शेवटचा बॉल बाकी आहे. जर आपल्या टीमला जर मोठी जर धावसंख्या उभारायची असेल तर हा मोठा फटका चौकांच्या षटकामध्ये खेळावा लागेल जर आपल्या फायनलमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर. कारण डी बल्समध्ये आत्ताच आपण सामना झालेला होता, त्यामध्ये चांगले चांगले इन ॲक्शनमध्ये आपण खेळाडू पाहायला मिळतील. बघूया राईटमध्ये विकेट मला करतील शेवटचा चेंडू. राकेश पप्प्या आपला बॉल ते थोडासा चांगल्या प्रकारे स्टंपिंग आउट करून स्वतः प्रतीक संघ मालक. चला फटाफट 17 टू विन, 17 रन. त्रिशा डी बदल्स यांना जर सामना जिंकायचा असेल तर 17 रन कंपल्सरी चेस करावे लागतील आणि आज जर आपला फायनलमध्ये प्रवेश करावा लागेल. त्रिशा दोस्ती 11ला थोडासा मला वाटतं थोडंसं बॅटिंग लाईन कमी पडल्यामुळे थोडंसं मला वाटतं ते अजून 15-20 रन त्यांची मला शंका होती की 15-20 रन त्यांनी मारू शकतात, पण ते दोन्ही बॅटर थोडासा चांगल्या प्रकारे खेळले नाही. त्याच्यामुळे आता डी बल्स यांना चांगली संधी आहे की फायनलमध्ये प्रवेश करण्याची. साहिल पड्याल यांनी आपला 100चं पारितोषिक घेऊन जावा. साहिल पड्याल आता बघूया त्रिशा डी बदलचा ओपनिंग जोडी एवन जोडी बघूया कोण मैदानामध्ये जात आहे. तसेच साहिल पड्याल आणि ओमकार मला वाटतं हे दोन हे एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार कदम हे भेदक मारण्यासाठी सज्ज असतात. म्हणून त्यांनी त्यांच्या जोरावर 2-3 सामने स्वतःच्या जोरावर त्यांनी जिंकून दिले होते. आता हा पण सामना जिंकून देणार का अशी आशा बघूया आपण. ओमकार कदम सर्वाचा ओमकार केनी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच बघूया आता याच प्रकारे फटके मारणार का आणि आपल्या संघाला फायनल लिस्टमध्ये पोहोचवणार का. राईट पंच पूर्वेश काविनकर पटापट पंच मॅच चालू करा. नाही फटाफट पंच फटाफट मॅच चालू करा. आज आपण फायनल चालू करायचं आहे. राईट टाइम होतं विकेट मला करते करण देखील चांगल्या प्रकारे फलंदाज गोलंदाज मार्फत गाजलेला खेळाडू करण नायनेकर. त्याच्या समोर पण ते तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे ओमकार कदम. हे देखील ओमकारचा म्हटलं तर ओमकारचा हा ग्राउंड ओळखीचा होता. होम ग्राउंड म्हटल्यानंतर ओमकारला पण चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे बॉल भेदक मारा टाकले ओमकार आणि ओमकार काही बॉल समजला नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धार चेंडू 17ला विन 16 बॉल 17. बघूया राईट मध्ये विकेट मला करण ओमकारसाठी चांगलासा बघा मिनी हेलिकॉप्टर शॉट असा केलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरा धाव देखील नाही. दुसऱ्या धाव करण्यासाठी 2 बॉल 1 चांगल्याशा प्रकारे करण आपल्या संघाला इथपर्यंत येऊन दोन मॅच 2 विजयी करून आपण तिसरी मॅच विजय होतात का याच्याकडे सर्वांचे लक्ष होऊन विजय होऊन आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचतील का बघूया. राईट मोठं विकेट मला करतील साहिल पड्यासाठी. साहिल पड्या हाच तो खेळाडू होता त्यांनी षटकार मारून आपल्या टीमला आणि उत्कृष्ट असा चांगला षटकार शॉट खेळून इथं थोडीशी कॅचसाठी जेसाठी केला नव्हता. पण दुसरा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी दुसरा धावही पूर्ण, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करत तयार. तिसरा धावी पूर्ण मला इथे होत असताना तिसरा धावी देखील पूर्ण केला आहे. अशी एक चांगली असं चोरटी धाव काढून सर्वांच्या समोर अशी चोरटी धाव काढून 3 धावा पूर्ण केल्या आहेत. आता बघूया
तसेच धावती संघाची धावती वर संख्या 4 बॉल 4. जर साहिल पड्याल राईट मध्ये मला करते यासाठी. अरे हो थोडासा इथे काय कल्पेश देवगरे यांच्याकडून धनेश चव्हाण यांना सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता म्हणून त्यांनी कल्पेश देवगरे यांच्याकडून धनेश चव्हाण यांना 500 मध्ये पारितोषिक आलेले आहे. तसे राईटमध्ये विकेट मला करतील साहिलसाठी साहिल पटेल. हो हो फ्लिक शॉट चांगले रनअप. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी सज्ज. दुसरा धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न पण थोडासा बघूया किती धावा. पंच धाव किती. एक धावा. अच्छा जर साहिल पटेल यांनी जर 3 बॉलमध्ये 3 चौका मारले तर विलास ठाकरे मामा यांच्याकडून 200 मध्ये पारितोषिक येणार आहे आणि आपल्या संघाला जर विजय केले तर 500 मध्ये पारितोषिक येणार आहे. साहिल पटेल 10 बॉल 11 जिंकण्यासाठी 10 बॉल 11. जिग्नेश शेडगे बॉलिंग मार्फत आपला दुसरा शतक घेऊन लेफ्ट वर विकेट मला करतील साहिलसाठी. साहिल पटेल एक गाजलेला उत्कृष्ट आणि चांगल्याशा प्रकारे बॅटिंग लाईन मध्ये हो चांगलासा आपली ऑफ साईड मध्ये खेळला आहे. आणि इथे बघूया एक धाव पूर्ण तेवढेच तिथे चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या वेदांत गोरवले यांनी. चांगले 2-3 रनांनी वाचवले आपल्या टीमसाठी. खरंच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत वेदांत गोरवले यांचा. बघूया ओमी केनी आता आपल्या संघासाठी काय करतात बघूया. राईट लेफ्ट मध्ये विकेट मला करतील ओमकारसाठी. ओमकार सज्ज आणि हो एकदम चांगलासा षटका मारण्याचा प्रयत्न करत आपण त्याच्या बॉल चेंडू बॉल खाली आणि इथे चांगलासा झेल इथं पकडलेला आहे सहयोग कदम याने. हे झेल नाही तर मराठा यांनी मॅच पकडलेला आहे चांगल्या प्रकारे इथे सहयोग कदम याने झेल नाही तर मॅच पकडला आणि मॅच मध्ये आपला कमबॅक केलेला आहे चांगल्या प्रकारे. बघूया आता पुढील ओमकारची जागा सांभाळण्यासाठी शुभम शेडगे हे देखील चांगल्या प्रकारचे बॅटिंग करतात. बॅटिंग लाईनअप त्याचे चांगलं आहे. बघूया सामना जिंकण्यासाठी 10 रनांची आवश्यकता. 8 बॉल 10. बघूया शुभम ओमकारची जागा सांभाळण्यासाठी ओमकार. बघूया 10 धावा सामना जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता. वाईट बॉल तसेच अतिरिक्त 1 धाव. वाईट प्लस 1 2 धावा. 2 बॉल 8 ला 8. जर आपल्या फायनलमध्ये जर डीप फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर 8 बॉल 8 धावाची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं इथे साहिल पडियाल चांगल्या प्रकारे फलंदाज करत आहेत. बघूया आता आपल्या मॅचसाठी टीमला चांगल्या प्रकारे इथे बघूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी तयारी. दुसरा धाव देखील नाही. चांगल्या प्रकारे इथे क्षेत्ररक्षण पण डी बडस यांनी आपल्या दोस्ती 11 देखील चांगल्या प्रकारे 6 ला 6 ची मॅच. 6 ला 7 रनाची आवश्यकता फायनलमध्ये जायचं असेल तर 7 ला 7 सॉरी चुकीची दुरुस्ती 7 ला 7. लेफ्टरला विकेट मला करतील शुभमसाठी. शुभम बघूया आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे तिथे चांगलेसे करा तिथे खराब क्षेत्ररक्षण चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून गेले होता. बघूया नको प्लीज नका चालू सामना चला नका तुम्ही दुसऱ्या कोण नको खरं प्लीज नको जाऊ नको अजून फायनल नको बोलू ना दादा नको बोला ना ऐका ना जरा नका जाऊ तुम्ही प्लीज जरा नका जाऊ थांबे समजतो यार
बघूया चांगलासा षटकार शॉट केला सोमकाजांनी. बघूया आता अरे तो उत्कुंठ षटकार असा झेल पकडलाय आणि मला झेल नाही त्याचे मॅच मध्ये पकडले आहे. बघूया आता सूरज चव्हाण यांनी एक नंबरची कॅच पकडलेली आहे. बघूया ही मॅच ही कॅच 10 पॉईंट होऊ शकतो का. बघूया कॅच पकडल्या जेल बाद झालेला आहे. बघूया अरे तो काय माहिती कशाला 2 मिनिटं 5-5 5-5. दर्शन चव्हाण 5 बॉल 5 समोर समोर कोण आहे समोर बॅट्समॅन कोण आहे साहिल पडियाल. बघूया साहिल बघूया आपल्या मॅच आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन येतात का. 5 बॉल 5 ची आवश्यकता. साहिल पटेल राईट मोठा विकेट मला करतील. दर्शन बघूया हो चांगलासा प्रकार विकेट इथे गेलेला आहे. साहिल पडियाल चांगल्या प्रकारे कॅच झेल पकडून आपला जगू 4-5 ची रन आवश्यकता. बघूया आपला संघ फायनल मध्ये जाईल का. ड्रीम ब्रदर्स आणि कुठेतरी ते एक दोन रन काढले असते तर मग त्यांना आज थोडेसे महाग पडले नसते. बघूया ते रनाचा पुरेपूर फायदा उचलून घेतील का. 4-5 सामना कंपल्सरी चेसिंग असेल. चांगलासा फटका सजवला होता. बघूया हे पण काल जेल होईल का. आणि ते थोडासा कशा क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण 2 धावासाठी सज्ज. दुसरा धाव देखील पूर्ण 3 धावासाठी 2 धावा पूर्ण. टाइम होला आम्हाला कसा बसायला कुठचा कोण करत पण नाही. अच्छा असा बघूया किती ड्रीप ब्रदर्स यांना जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 3 धावाची आवश्यकता. जर आपलं फायनल काढायचे असेल तर 3 धावा तुम्हाला डिफेन्स करावं लागतील. बघूया राईट टाइमवर तो विकेट मला करतील. दर्शन करण चव्हाण देखील आणि त्याच्यासमोर चंद्रकांत चव्हाण हे देखील त्यांच्या ओ चांगला बॉल हो वाईट बॉलचा इशारा. चांगल्या प्रकारे ते रनआउटची संधी करून दिली होती. वाईट बॉलचा इशारा पंचाचा वाईट बॉलचा इशारा. स्वतः संघ मालक आपला विश्वास दाखवून 3-2 ची मॅच जर जिंकायची असेल स्वतः संघ मालकाने विजय दाखवून आपल्या संघाला विजय करण्याचा पूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. आणि आपला सूरज चव्हाणची विकेट देऊन स्वतः स्ट्राईकवर. बघूया 2 बॉल 3 ची आवश्यकता. 3 बॉल 2 राईट टाइम ओव्हर विकेट मला करतील. 3 बॉल 2 ची आवश्यकता. बघूया डी ब्रदर्स फायनल मध्ये जाऊ शकतात का. एकदम चुरशीचा सामना पाहिजे असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारे सामना होत आहे. 3 बॉल 2 राईट टाइम ओव्हर विकेट मला करतील. दर्शन कितीसाठी पंच फटाफट सामना खेळवा. अजून आपला फायनल खेळवायचा आहे. पंच फटाफट 3 बॉल 2 पंच फटाफट सामना खेळवा. राईट टाइम ओव्हर विकेट मला करतील. पंच दर्शन चव्हाण. बघूया 3 बॉल 2 ची आवश्यकता. प्रतीक स्वतःचा संघ मालक राईट टाइम ओव्हर विकेट. बघूया चांगला प्रकार षटकार असा शॉट खेळला होता आणि इथे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज. दुसरा धाव 1-2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावासाठी सज्ज. तिसऱ्या धावे आणि विजय इथे ड्रीप ब्रदर्स विजय होऊन इथे आपल्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे. ड्रीप ब्रदर्स यांनी चांगलासा शॉट खेळून प्रतीक यांनी दुर्गवले. चांगल्याशा प्रकारे शॉट खेळून आपल्या संघाला विजय केले. डी ब्रदर्स यांचे
कॅप्टन ड्रीम ब्रदर्स कॅप्टन शिवशंभूचे कॅप्टन दोन्ही कर्णधारांना विनंती करते टॉस बस करावा. हा. फटाफट घ्या फटाफट घ्या. आता फायनलचा सामना चालू होणार आहे. तसेच आपले ग्रामस्थ मंडळाचे कोण आहेत खजिनदार तसेच आपले ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार श्री सामान्य सुरेश चोरके साहेब यांना विनंती करतो की टॉस उडवा. फायनल टीमचा टॉस सन्मान्य श्री सुरेश चोरके साहेब यांना विनंती करतो की टॉस उडवा. हा सामना 6 बॉलचा असेल. 1 षटक आणि 6 बॉल असेल. याची सर्वांनी दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. निर्णय कळवा काय कोणाची आहे. शिवशंभू आणि टॉस शिवशंभू यांनी टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर फटाफट अरे डी ब्रदर्स यांनी फटाफट क्षेत्ररक्षण रचवा. डी ब्रदर्स सहा बॉल या सामन्यासाठी या सामन्यासाठी आपल्याला आलेल्या देणगीदारांची नावे वाचून दाखवत आहे आपण. निहाल सुभाष कदम 1000 रुपये, उदय परवळकर 500 रुपये, कितन चव्हाण 500 रुपये, शारदा आंबेकर 500 रुपये, श्री सर्वेश्वर महिला मंडळ 1000 रुपये, जिनात जिमा झारा जाकीर हुसेनी 500 रुपये, अब्दुल्ला रज्जाक 100 रुपये, सानिया चव्हाण 100 रुपये, सिद्धी संदेश कदम 200 रुपये, सुभाष कदम 500 रुपये, नीलम सागरे 200 रुपये, ऋतुजा कदम 150 रुपये, विनोद ढौल 500 रुपये, हरिचंद्र चव्हाण 500 रुपये, एकनाथ काविनकर 500 रुपये, वंशवल्लभ कदम 500 रुपये, बालाराम चव्हाण 101 रुपये, लालाबाई चौगलेश 1000 रुपये, शुक्रूबाई हुसेनी उपसरपंच 1000 रुपये, सत्तर हुसेनी 200 रुपये, मनीष नांदेकर 1000 रुपये, आदेश यादव 200 रुपये, शैलेश जापके 500 रुपये, विलास सागरे 500 रुपये, सादेव नांदेकर 200 रुपये, सुदेश कदम 251 रुपये, तसेच अजय नाणेकर तसेच राजेश साखरे 201 रुपये, सुरेश चौरगे 200